हाय, मी श्रद्धा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, होम गॉसिप या चॅनलमध्ये. तर गेल्या एका आठवड्याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला. तो बऱ्यापैकी आवडलेला सगळ्यांना आणि त्यावर काही विचारलेले प्रश्न होते. बऱ्याच जणांना मेसेज आले की ताई तुम्ही मशीन कुठली यूज करता? तर मी ही मशीन यूज करते उषाची. जर तुमच्याकडं खूप जास्त जर काम असेल तर तुम्हाला साधी मशीन घ्यावं लागेल किंवा जास्त पॉवरची घ्यावं लागेल. तर अशा 2 मशीन तुमच्याकडं पाहिजे जर तुम्हाला बिझनेस या हेतूनं करायचा असेल तर. आणि घरी जर वापरायची असेल तर ही मशीन मी गेले 1-1.5 वर्ष वापरत आहे. छान चालत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि छान आहे. म्हणजे बऱ्यापैकी मी याच्यावर काम म्हणजे सतत चालूच असते ती. फक्त आता थोडं काही दिवस शिफ्टिंग किंवा काही असलं तर तेव्हा ती बंद असते. पण बऱ्यापैकी ती चालूच असते. परत तुम्ही जर बिझनेस करत असाल किंवा काही गोष्टी करत असाल तर तुम्हाला एम्ब्रॉयडरी मशीनही लागतं आणि यामध्ये बऱ्यापैकी बेसिक एम्ब्रॉयडरी आहे. बघा वरच्या साईडला पण दिलेलं आहे आणि खालच्या साईडला पण दिलेलं आहे. त्यामुळे ही मशीन सगळ्याच म्हणजे गोष्टीमध्ये काम करते. एम्ब्रॉयडरी पण होते तुमची छोटी-मोठी आणि हे जे बटन आहे ही शिलाई मागे पुढे करताना करायचं बटन आहे. म्हणजे बेसिक गोष्टी जी आहे, बेसिक गोष्टी छान आहे ही मशीन. म्हणजे मला आत्तापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आला. इथे खाली लाईट पण आहे. सध्या मी चालू केली नाही आहे म्हणजे लाईट गेलेली आहे. आणि याखाली तुम्हाला बॉबिनचं वगैरे सामान वगैरे सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळं खूप चांगली आहे. आत्तापर्यंत मला काही त्रास झालेला नाही. सुरुवात माझी याच मशीनवरून झालेली आहे आणि छान आहे, उत्तमच आहे ही मशीन. आणि वरती असं हँडल दिलेलं आहे आणि तुम्हाला शिलाई मोठी किंवा छोटी वेगवेगळ्या प्रकारची शिलाई तुम्हाला याच्यावर ठेवता येतं. जाड शिलाई हवी असेल किंवा बारीक शिलाई हवी असेल तर वेगवेगळ्या. ते शिलाई कशी येतं म्हणजे वर्क कसं येतं याच्यावरचं ते पण मी दाखवते. हे बघा, एक मी ना हे असंच पॅच तयार केलेलं आहे आणि याचा उपयोग पण सांगते. असेच पॅच करून तुम्ही काय करू शकता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा असे भरपूर केलेले आहे मी पॅच. खूप उपयोगाचे आहे हे पॅच. तर हे बघा याच्यावर ना वेगवेगळ्या शिलाया मी ज्या काही एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्या मी याच्यावर मारलेल्या आहे. सगळ्या डबल, सिंगल, जाड, बारीक सगळ्या. तर अशा प्रकारे त्याच्यात छान अशी डिझाईन येतं. वेगवेगळ्या डिझाईन येतात. याआधी पण मी सांगितलेलं आहे. तर छान वाटली मला मशीन. टेम्पल डिझाईन, राऊंड आणि अशी वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. झिगझॅगवाली डिझाईन पण आहे भरपूर. म्हणजे तुम्ही काही म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन करून तुम्ही असं पॅच तयार करू शकता. तर हे सिंपल असं मी तयार केलेलं आहे. याचे मी खूप उपयोग म्हणजे वेगवेगळ्या याच्यामध्ये मी अशा ह्या गोष्टी यूज केलेल्या आहेत. हे सिंपल दाखवत आहे की तुम्ही असं ठेवासाठी एक छोटंसं तुम्ही टेबलवर ठेवासाठी असं करू शकता किंवा फोन तुमचा सतत खाली राहत असेल तर फोन ठेवायला पण तुम्ही असे वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही तयार करू शकता किंवा अशा प्रकारे भांडे गरम असेल तुमच्याकडे तर डायनिंगवर ठेवायला असं पण तुम्ही तयार करू शकता. हे आरामात तयार होतं. खूप जास्त याला कसरत नाही आहे. जर तुम्हाला बिझनेसच करायचा असेल तर ह्या पण छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्ही आरामात घरच्या घरच्या बायकांना पण देऊ शकता तुम्ही. तर खूप छान होतं त्या मशीनवरून काम. असं काही म्हणजे खूप म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल त्याला, असं त्रास देत नाही मशीन किंवा बंद वगैरे पडत नाही सतत. परत मी ही जी फ्रूटची टोपली आहे ही पण मी ना सरळ आणि उलटी दोन्ही पण होती ही. तर अशा प्रकारे ही छोटीशी मी कटोरी केलेली आहे, टोपली अशी फ्रूटची. ही पण याच मशीनवरनं केलेली आहे आणि याचा पण उपयोग आणि याचं पण सेलिंग खूप छान आहे. जर करत असाल तर खूप छान म्हणजे फॅब्रिक टोपली जातं. त्यामध्ये तुम्ही शोच्या पीसेस ठेवू शकता, असे शंख वगैरे किंवा मुलांचे रबर किंवा स्टडी टेबलवर तुम्ही ठेवू शकता. ऑफिस टेबलवर तुम्ही अशी एक कापडी अशी टोपली ठेवू शकता किंवा फ्रूट ठेवू शकता तुम्ही. काही पण तुम्हाला जे आवडेल ते पण दिसायला खूप छान वाटतं आणि क्यूटनेस येते एका जागेवर आपण ठेवू त्या जागेला. तर आवाज माझा थोडा खराब झालेला आहे. तेवढं तब्येत बरी नसल्यामुळे माझा आवाज पूर्ण बसलेला आहे. घसा दुखत आहे माझा. त्यामुळं आवाज बारीक येईल थोडा.
तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आपण करू शकतो. परत आहे फुलपाखरू. खूप क्यूट आहे आणि छोट्या मुलांना तो खूपच आवडतं, स्पेशली मुलींना. तर अशा मी भरपूर केलेल्या आहे. तर याची पण प्रोसिजर पुढल्या काही दिवसामध्ये मी सांगेल आणखी काय काय मी बनवते. तर भरपूर काय काय बनवते आणि हे दिसायला एवढं क्यूट दिसते की म्हणजे तुम्ही कशालाही वापरू शकता किंवा इवन घरामध्ये शोपीसमधून म्हणून पण तुम्ही लावू शकता किंवा बॅगला पण वापरू शकता किंवा छोट्या छोट्या मुलींच्या पिना ज्या असतात, क्लिप ज्या असतात डोक्याला लावायच्या, त्याला पण वापरू शकता आणि हे धुवू पण शकतो आपण. काहीच याचं होत नाही. खूप छान आणि अगदी आरामात बनतंही. खूप काही जास्त वेळ लागत नाही त्याला. तर छान बनवल्या जाते हे. याचं सेलिंग खूप असतं. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना खूप जास्त सेलिंग असतं. मुलींना खूप आवडतात ह्या गोष्टी किंवा मग घरामध्ये पण ह्या गोष्टी ना खूप छान दिसतात डेकोरेशनसाठी. असं बॅगला वगैरे पण तुम्ही असं लावू शकता. म्हणजे तुमची जी मर्जी ती असं. पण दिसायला खूप छान दिसते ती फुलपाखरू किंवा काही पण म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही घरामध्ये थोड्या युनिक केल्या की छान वाटतं आपल्याला पण. तर अशा प्रकारे माझं काही ना काही चालू असतं. अशा भरपूर गोष्टी आहे आणि थोडं सुरुवात केली आहे मी शूट करायची. आधीच्या काही आहे, काही शूटिंग करून ठेवलेली आहे, काही नाही. त्यामुळे आता नक्की मी तो व्हिडिओ टाकणारच पूर्ण स्टिच केलेला. तर एक आयडिया म्हणून म्हणून मी आजचा व्हिडिओ हे केला आणि स्टिचचं जर झालं तर मी माझं कटिंग चालू राहतं. कटिंग मी देते एका जणांना, ते छान कटिंग करून देतात. आणि हा मागचा व्हिडिओ माझा खूप जास्त आवडला लोकांना, त्यामुळं खूप खूप तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तर हा जो व्हिडिओ हे जे मी कट करून ठेवलेलं आहे, याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला देते. कसं कट करायचं, किती मेजरमेंट घ्यायचं आणि किती मोठं आणि छोटं ठेवायचं त्या बाबतीतलं. तर सध्या ही कटिंग झालेली आहे. स्टिचिंग बाकी यायची, तर त्याचा पण व्हिडिओ सोबत बनवेलच मी स्टिचिंगचा. तर जवळपास 96 मला असे पॅचेस पाहिजे कट करून. ती मुलगी देते मला कट करून आणि कट केल्यानंतर असं त्याला जॉईन करायचं असतं. तर डिझाईन आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या ठेवायच्या छान. तर तशा प्रकारे आपण ते जॉईन करून हे करायचं. तर चालू आहे याच्यावर काम आणि याचा व्हिडिओ पूर्ण झाल्यावर मी नक्की तुमच्या सोबत शेअर करणार. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.